हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर ह्या वीकेंडची एक हलकी फुलकी झलक म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करून बघावी. तर इंडियन स्टोअरमध्ये गेलेले होते. आता इथं नेदरलँड्समध्ये खूप ठिकाणी आता इंडियन स्टोअर झालेले आहे. त्याच्यामुळं गोष्टी इझिली अवेलेबल, इझिली मिळायला लागलेल्या आहे. त्याच्यामुळं घरच्यांची काळजी आता मिटलेली आहे की आपल्या मुलांना आता तिथं काही मिळतं आहे का नाही, सगळं आता मिळायला लागलेलं आहे. कमी प्रमाणात मिळतं, पण मिळून जातं. आणि अजून एक, इंडियामध्ये ज्या किमतीत आपण या गोष्टी घेतो त्यापेक्षा तर इथल्या गोष्टींच्या प्राईस जरा जास्तच असतात. डेली लाईफमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी लागत असतात, त्याच्यामुळं तिथंही आपल्याला काही कॉम्प्रोमाइज करता येत नाही. त्याच्यामुळं आवर्जून आम्ही इंडियन स्टोअरमधून भाजीपाला वगैरे सगळं आम्ही तिथून घेत असतो. तर असो, आता आम्ही निघालेलो होतो आमच्या फ्रेंड्सला भेटायला. त्यांच्यासाठी पाटलांनी आणलेला होता मस्त असा सुंदर असा, काय बोलू याच्याबद्दल, की एवढा सुंदर असा फ्लावरचा बुके आणलेला होता. जस्ट मी पोज दिली की हा माझ्याकडे आलेला आहे, पण हा माझ्यासाठी नाही. नुकतंच मैत्रिणीला सुंदर गोंडस असं बाळ झालेलं आहे, तर त्याच्यासाठीच मोतीचूरचे लाडू आणि हा मस्त असा फ्लावरचा बुके तर घेऊन गेलेलो होतो. पण आता हे सगळं दाखवू शकत नाही व्लॉगमध्ये. नेक्स्ट डेला नवरात्रीचा पहिला दिवस, त्याच्यामुळं दिवसाची सुरुवातही खूप छान झाली. जास्वंदाला खूप छान छान फुलं पण आलेली होती आणि आजचं वातावरण ठीकठाक होतं असं म्हटलं तरी चालेल. आणि अवनीला टिफिनला आज मस्त पनीर पराठा द्यायचा विचार होता आणि त्याच्यामुळं एक ॲपल कट करून दिलं आणि पनीर पराठा बनवला. कारण उपवास आम्हाला होता, तिला नाही, तर आम्ही दोघांनी उपवास धरलेला. तर तिला मस्त पनीर पराठा, त्याच्यामध्ये दही आणि एक ॲपल कट करून दिलं. दह्यामध्ये मी थोडासा चाट मसाला घालून देत असते, तिला आवडतं ते खायला. त्यानंतर मी मठ आणि हरभरे जे होते ना ते भिजत घातलेले होते आणि नंतर त्यांना असं बांधून मी एका साईडला उबदार ठिकाणी ठेवलेलं, तर त्याला मस्त असे मोड आलेले होते. तर आपल्याला चाट वगैरे बनवायचं किंवा भाजी वगैरे बनवण्यासाठीचा हा बेस्ट ऑप्शन. आणि आधीच तयारी करून ठेवली ना, मग नंतरचे 2-3 दिवस टेन्शन नाही राहत, म्हणजे आलटून पालटून आपण काहीही बनवू शकतो. तर इथं छान अशी पूजा वगैरे करून झालेली आहे. तर इथं मी घट वगैरे बसवत नाही, पण पूजा ही नेहमी केली जाते. आणि मग बनवली गरमागरम अशी साबुदाण्याची खिचडी. त्याच्यासोबत होते साबुदाण्याचेच पापड सुद्धा, मस्त अशी तळलेली हिरवी मिरची, दही सुद्धा होतं. साधा पदार्थ आहे, पण उपवासातली ही खरी पर्वणी असं म्हणायला हरकत नाही. तर आजचा हा मिनी व्लॉग हलका फुलका कसा वाटला तुम्हाला? आवडलास तर प्लीज लाईक करा, फॉलो करा आणि भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.